माझी परीक्षा मी चांगल्या पद्धतीने पास केली। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली। त्याने सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत होतो आम्ही 1-2 तास अभ्यास केला। आजीला काही समजलं नाही, त्यांना आम्ही मदत केली। जसं आजीला इंग्लिशचं सांगितलं, त्यांचे सर लोक घरी येऊन त्यांना शिकवायचे। प्रकरण पहिलं गुरुत्वाकर्षण। आपण काय शिकलो? दाबाला बल म्हणतात। बल न्यूटन यांमध्ये मोजले जाते। एखाद्या वस्तूवर जेव्हा बल लावले जाते तेव्हा त्यावर खालील प्रमाणे परिणाम दिसतो। पहिलं, वस्तूचा आकार बदलतो। दुसरं, जर वस्तू गतिमान असेल तर तिचा वेग बदलतो। गावातली लोक म्हणत होती हे आजी का करन, 10वी शिकून एका कोण्या नोकरीवर जाणार आहे का, हे पास करून का करन। प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे शिक्षक आमच्याकडे अवेलेबल आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवण्याचं पूर्ण काम करतो। माझ्या मनात होतं मी तेच केलं। आनंद, मला खूप खुशी झाली। माझा नातू पण पास झाला, मी पण पास झाली। यावर्षी SSC परीक्षेचे निकाल लागले आणि सर्वत्र जल्लोष जो आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी साजरा केला। पण वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या जामणी या गावामध्ये मात्र एक 68 वर्षीय महिलेने 51% गुण घेत ही SSC परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यांनाही तेवढाच जल्लोष, तेवढाच हर्ष या संदर्भात होतोय। काय आजी, आपलं नाव काय म्हटलं, कशा पद्धतीनं ही जी परीक्षा ही पास केली, काय नाव आपलं? माझं नाव इकडलं ना, इंदू ज्ञानेश्वरराव बोरकर, राहणार जामणी। माझी परीक्षा मी चांगल्या पद्धतीने पास केली। कशी काय प्रेरणा मिळाली आज या परीक्षेला बसायला तुम्हाला? आमचे शिक्षक होते, ते संस्था आली आमच्या घरापर्यंत। शाळा आमच्या घरापाशीच होती, म्हणून मी या परीक्षेला बसू शकले। तुमचं वय काय आताच? माझं वय आहे 68। 68 वर्षाच्या वयात तुम्ही परीक्षा दिली, काय विशेष? माझी इच्छाच होती का काहीतरी आपलं करावं बा, पहिले नाही झालं आपलं तर आता तरी करावं बा काहीतरी। माझी इच्छा होती का मी मॅट्रिक शिक्षण घेईनच बा, अशी माझी इच्छा होती। यापूर्वीचं शिक्षण कितीपर्यंत झालंय? यापूर्वीचं 7वा वर्ग झाला पास। कोणत्या गावातून? बुरकुनीतून। 7वी नंतर शिकायला मिळालं नाही म्हणून तुम्ही ही परीक्षा पास केली? हो, 7वी नंतर शिकायला मिळालं नाही म्हणूनच ही परीक्षा पास केली। अभ्यास कसा केला या संदर्भात? अभ्यास छान केला। आमचे शिक्षक लोक आम्हाला क्लास घेत होते आणि मग आम्ही घरी सांगत होते का घरी अभ्यास करा, तर आम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत होतो आम्ही 1-2 तास अभ्यास केला, पास झालो। कोणतं केंद्र या परीक्षेसाठी तुम्हाला मिळालं होतं आणि विशेषतः परीक्षेवर तुमचा नातूही असल्याचं कळतंय? आम्हाला वेळा सेंटर मिळालं होतं आणि माझा नातूही वेळा सेंटरलाच होता, मग एकाच सेंटरला होतो आम्ही। कोणत्या परीक्षेला होता तो? तोही मॅट्रिकलाच होता, मी पण मॅट्रिकलाच मी परीक्षा दिली होती मॅट्रिकचीच। आम्ही दोघंही पास झालो, मग नातू ना आजी आणि नातू दोघंही तुम्ही पास झालात। तुम्हाला किती टक्के मार्क मिळाले आणि त्यांना किती मिळाले? मला 51% मिळाले आणि माझ्या नाताला 75% मिळाले। कसा आनंद व्यक्त होतोय? आनंद, मला खूप खुशी झाली। माझा नातू पण पास झाला, मी पण पास झाली। मला खूप आनंद होत आहे आणि शिक्षक लोकांचं सुद्धा अभिनंदन करत आहोत मी। त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली शिक्षणात आणि चांगले क्लासेस घेत होते। त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, आम्हाला स्ट्रॉंग केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। वयाच्या 68व्या वर्षी तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात आणि क्लास सुद्धा करत होता। गावातली लोक काय म्हणायची त्या संदर्भात? गावातली लोक म्हणत होती हे आजी का करन, 10वी शिकून एका कोण्या नोकरीवर जाणार आहे का, हे पास करून का करन, हे कायले बसली असन बुडी, असे आम्हाला हिनवत होते। पण मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही। माझ्या मनात होतं मी तेच केलं आणि करून मी पासही झाली। आता पुढे काय करणार? पुढे काय, आता आमचे शिक्षक लोक आम्ही एका ठिकाणी बसू, आमचा विचार घेऊ आणि आमचे शिक्षक लोक काय म्हणते त्याच्यानंतर आम्ही हे करू समोरचं। घरामध्ये कोण कोण आहे, कोणाचं शिक्षण काय झालेलं आहे? माझ्या मुलाचं 12वी झाली आहे, लहान मुलाचं, मोठ्या मुलाचं 12वी झाली आहे
माझी नात 12वी पास झाली आहे लहान मुलाची, आणि लहान मुलाचा मुलगा मॅट्रिकलेस होता, हा पण पास झाला. मोठ्या मुलाची मुलगी अमरावतीला राहते, इंजिनियर केलं तिनं, तिचं 1 वर्ष राहिलं. आणि मोठा मुलगा आहे तो नागपूरला शिकायला होता इंजिनियर, त्याचं इंजिनियर झाला आता 4 वर्षात. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की आजची जी मुलं आहेत लहान, ज्या वस्त्यान आहे ज्या वस्त्या आहेत तिथं अलिप्त राहतात शाळेपासून. ती मुलं शाळेत सुद्धा जात नाही आणि महिला सुद्धा शाळेपासून अलिप्त राहतात. अशांना तुमचा संदेश काय असेल? आम्ही त्या मुलांना सांगू शकतो, बापरे तुम्ही शिक्षण घ्या, मॅट्रिकचे परीक्षा पास व्हा. आणि महिलांना सुद्धा सांगू शकतो का महिलांना मदत सुद्धा करू शकतो का तुम्ही शिका, आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्ही सांगू शकतो त्यांना, मदत पण करू शकतो. इंदुताई सातपुते बोरकर ज्या आहेत या 51% गुणांनी पास झालेल्या आहेत. आपल्यासोबत त्यांचा नातू पण आहे. नातू जो आहे तो सुद्धा 75% गुण घेत पास झालाय. काय सांगशील, आजी आणि नातू दोघंही तुम्ही पास झालात, कशी राहिली परीक्षा? आमची परीक्षा ही चांगली राहिली. आम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला. पेपरात काही तशी अडचण आली नाही, कारण की आमच्या सरांनी आम्हाला पहिलेच त्या पेपरामध्ये स्ट्रॉंग केलं होतं. चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं, समजून सांगितलं. आम्ही त्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार केली. आजीला कशी मदत केली? आजीला काही समजलं नाही, त्यांना आम्ही मदत केली. जसं आजीला इंग्लिशचं सांगितलं, चांगल्या पद्धतीने मदत केली. त्यांचे सर लोक घरी येऊन त्यांना शिकवायचे. त्यांना मग घरी अभ्यास करायला सांगितले. त्याच्यात काही अडचण आली तर आजी मला विचारायची, ते मी सांगितले ते त्यांना. 68 वर्षाची आजी जी आहे ही आजी आणि नातू दोघंही परीक्षा देतात, पास होतात, उत्तीर्ण होतात. काय गावामध्ये चर्चा? पहिले लोक आजीला असे म्हणायचे, पण आता आजीची चांगल्या पद्धतीने लोक वावा करताय की एवढ्या वर्षाची आजी पास झाल्याबद्दल सगळे त्यांचे म्हणजे त्यांना खूप आनंद झाला. ज्या संस्थेच्या माध्यमातून या आजीची परीक्षा झाली आणि या परीक्षा या आजीला देता आली, त्या प्रथम संस्थेचे टीम कोऑर्डिनेटर आपल्यासोबत आहे. आपण त्यांना देखील विचारू कसा हा आपला उपक्रम आहे आणि ही जी महिला आहे ही महिला शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तुम्ही काय करताय? आमची प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था आहे, जी राष्ट्रामध्ये आपण काम करतोय प्रथमच्या मार्फत. आणि त्यामध्ये आपण यावर्षी हिंगणघाट तालुक्यामध्ये आपण हा उपक्रम राबविला आहे महिलांसाठी. अशा महिलांना, ज्या महिला 10वी करायच्या आहेत, त्यांची इच्छा आहेत, पण काही कारणास्तव त्यांच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे ते 10वी मधातच सोडून जातात. मग यासाठी आपण त्यांना सुवर्ण संधी म्हणून एक सेकंड चान्स म्हणून त्यांना उपक्रम राबवतोय आणि त्यांच्या घरपर्यंत आम्ही पोहोचतोय. प्रत्येकांच्या गावामध्ये जाऊन आम्ही आमची काही टीम आहे ते सर्वे करतो. त्या सर्वेच्या माध्यमातून ते अशा काही महिला आहेत की त्यांची इच्छा आहेत आणि त्या आता करू इच्छितात, अशांची आम्ही एकत्रित करून त्यांच्या ठिकाणी क्लस्टर तयार करून आणि क्लस्टरच्या माध्यमातून प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे शिक्षक आमच्याकडे अवेलेबल आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवण्याचं पूर्ण काम करतोय आणि त्यांचं जे उद्दिष्ट आहे, त्यांना जे मनाची इच्छा आहेत ते इच्छा पूर्ण करण्याचं काम करतोय. प्रथमच्या माध्यमातून अशा ज्या महिला आहेत ज्या एज्युकेशन पासून वंचित राहिल्या आणि त्यांची जी इच्छा आहे शिकण्याची ती पूर्ण होऊ शकली नाही, त्या परीक्षार्थ्यांना यावेळी परीक्षा देण्यास या प्रथम संस्थेने पुढाकार घेतला आणि त्यामध्ये या 68 वर्षांच्या ज्या आजी आहेत इंदुताई, या सुद्धा 51% उत्तीर्ण झाल्या. गावात हर्षोल्लास आहे. यासोबतच त्यांच्या ज्या परिवार आहे, मित्रमंडळी आहे, यांच्यामध्ये सुद्धा आनंद व्यक्त होतोय. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, जामनी, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.